नमस्कार. आज 9 जून संध्याकाळचे 5:30 वाजलेत. बघूया 10 जून रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यासोबत कोणत्या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज आणि रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सुरुवातीला आपण मान्सून संदर्भाची स्थिती बघितलीत. काल देखील मान्सूनने चांगल्यापैकी प्रगती केली होती आणि आज 9 जून रोजी मान्सून जो आहे तर अरबी समुद्रामध्ये चांगल्यापैकी उत्तरेकडे पोहोचला आणि मुंबईपर्यंत आज मान्सून दाखल झालेला आहे. त्यानंतर पुणे, अहमदनगर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेडच्या देखील दक्षिणेकडील विभागापर्यंत आज मान्सून पोहोचलेला आहे. यानंतर बंगालच्या उपसागरमध्ये देखील मान्सूनने काहीशी प्रगती केली आहे, परंतु संपूर्ण बंगालचा उपसागर या ठिकाणी व्यापलेला नाही. अगोदर या ठिकाणी वातावरण अनुकूल होतं. आता अरबी समुद्रामध्ये वातावरण अनुकूल आहे. त्यामुळे जे लेफ्ट आर्म आहे म्हणजेच डावी शाखा अरबी समुद्रातील ही उत्तरेकडे सरकण्यासाठी या ठिकाणी पोषक वातावरण आहे. येणाऱ्या दिवसामध्ये मान्सून संदर्भाचे अपडेट आपल्यापर्यंत पाठवण्यात येईल. आपण कालचा पाऊस जर बघितला तर किनारपट्टीमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाच्या नोंदी आहेत. खास करून सिंधुदुर्गमध्ये 220 मिलीमीटर इतक्या अतिमुसळधार पावसाची नोंद झालेली आहे. या पाठोपाठ पुण्यामध्ये देखील 120 मिलीमीटर इतक्या मुसळधार पावसाच्या या ठिकाणी नोंद आहे. बाकी ठिकाणी देखील सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस, सांगली आणि साताऱ्यामध्ये देखील मुसळधार, रायगड या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस आणि मध्यम ते जोरदार काहीसा मुसळधार पाऊस मराठवाड्यामध्ये देखील नोंदी आहेत. अहमदनगरपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस आणि विदर्भामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या या ठिकाणी पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यानंतर जर आपण बघितली सध्याची स्थिती काय आहे, तर जे प्रमुख गडगडाटी पावसाचे ढग आहेत तर ते धाराशिव, सोलापूर, त्यानंतर साताऱ्याचा पूर्व विभाग, त्यानंतर पुण्याचा पूर्वेकडील विभाग, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोलीचा दक्षिणेकडील विभाग, नाशिक, त्यानंतर नंदुरबार, जळगाव, अमरावती, त्यानंतर अकोल्याचा देखील काहीसा विभाग, वर्धा आणि गोंदिया आणि गडचिरोली या ठिकाणी गडगडाटी पावसाचे ढग आहेत. आणि आज रात्रीची जर आपण स्थिती बघितली तर चंद्रपूरमध्ये निर्मिती आहे. त्यानंतर नागपूरमध्ये देखील पावसाची शक्यता, यवतमाळ आणि वाशिममध्ये देखील निर्मिती आहे. लातूर, नांदेडमध्ये देखील पाऊस होईल. परभणी, हिंगोली त्यासोबत बुलढाणा आणि अकोल्यामध्ये देखील निर्मिती आहे. अशा प्रकारची या ठिकाणी पाऊस होईल आणि ढग जे असेल तर उत्तर पश्चिम दिशेला सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नाशिक आणि धुळ्यामध्ये देखील रात्री पावसाचा अंदाज असेल. यासोबत पालघर आणि ठाण्यामध्ये किनारपट्टीला देखील बाष्पाचा पुरवठा अंतर्गत या ठिकाणी होऊन काहीसा मध्यम ते जोरदार किंवा काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. अतिमुसळधार पाऊस ही शक्यता थोडीशी कमीच आहे, कारण की वातावरण उद्यासाठी काही प्रमाणामध्ये अनुकूल होईल. त्यामुळे उद्या पावसाची शक्यता, परंतु तरी देखील या ठिकाणी लक्ष ठेवा. अचानक वातावरणात जर काहीसा बदल झाला तर नक्कीच किनारपट्टीच्या आसपास अतिकिनाऱ्याला मुसळधार पावसाची या ठिकाणी नोंदी होऊ शकतात. उद्या 10 जून रोजीचा हवामान विभागाचा प्रमुख इशारा बघितला तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अतिमुसळधार पाऊस होण्याचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तर या पाठोपाठ रत्नागिरी, रायगड, ठाणे, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यानंतर मुंबईला देखील मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. त्यानंतर पालघर, अहमदनगर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांना देखील मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. या पाठोपाठ बीड, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना देखील विजांसहित वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता खास करून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपला हवामान अंदाज उद्यासाठी जर बघितला तर जी प्रमुख स्थिती आहे, आज जवळपास आपल्याला मराठवाड्याच्या धाराशिव आणि लातूरच्या आसपास एक हवेची चक्राकार स्थिती होती आणि यामधून बंगालच्या उपसागरमधून बाष्पाचा पुरवठा, अरबी समुद्रामधून देखील काहीसा बाष्पाचा पुरवठा, उत्तरेकडचे देखील काहीसे वारे या ठिकाणी पोहोचत होते आणि जवळपास अशा प्रकारे एक या ठिकाणी हवेच्या खालच्या स्तरामध्ये आणि वरच्या मध्यम स्तरामध्ये एक हवेचे जवळपास जोड क्षेत्र निर्माण झालेलं होतं आणि यामुळे तीव्र असा गडगडाटी पाऊस आज आपल्याला मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये बघायला मिळालेला आहे. त्याचं कारण म्हणजे ही हवेची चक्राकार स्थिती आहे आणि या ठिकाणी बाष्पाचा पुरवठा देखील चांगल्यापैकी झालेला आहे. आणि यानंतर उद्यासाठी देखील ही स्थिती अशी राहणार आहे की जवळपास ही जी हवेची चक्राकार स्थिती आहे तर जवळपास जालना किंवा परभणीच्या आसपास सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे उद्या पाऊस जो असेल तर तो अहमदनगर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, त्यानंतर वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर
या जिल्ह्यामध्ये काहीसा जोरदार ते मुसळधार पाऊस बरसण्याची या ठिकाणी शक्यता आहे. यापाठोपाठ अमरावती, वर्धा, नागपूर या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बनू शकते. यानंतर किनारपट्टीला जर बघितलं आपण तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी देखील जोरदार ते मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या नोंदी खास करून घाटाच्या रिजनमध्ये या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेडचा देखील काहीसा विभाग, नांदेड नाही परंतु लातूरपर्यंत या ठिकाणी देखील काहीसा मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ही स्थिती आपल्याला पुण्यापर्यंत आणि ठाण्यापर्यंत देखील बघायला मुंबईपर्यंत मिळणार आहे. तर अशा प्रकारचं या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता असेल. यानंतर उत्तरेकडे जर आपण बघितलं तर घाटाच्या आसपास, नाशिक आणि धुळ्याच्या आसपास खास करून नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी बरसू शकतात. उत्तरेकडे देखील या ठिकाणी गडगडाटी पावसाचा, मध्यम पावसाचा या ठिकाणी अंदाज राहील. यानंतर पालघरमध्ये देखील काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी बरसू शकतो, परंतु ही शक्यता काहीशी दक्षिणेकडे असणार आहे. यानंतर बाकी ठिकाणी जो पाऊस असेल तर गडगडाटी पाऊस असेल, परंतु सार्वत्रिक या ठिकाणी पावसाची शक्यता नाही. तर अशा प्रकारे उद्यासाठीचा आपला अंदाज होता आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे असेल तर ही हवेची चक्राकार स्थिती अजून पूर्वेकडे जात जात विदर्भाकडे पाऊस वाढण्याचा आपण या अगोदर देखील अंदाज दिलेला होता. त्याप्रमाणे खास करून दक्षिणेकडील विभागामध्ये किंवा पूर्व विभागामध्ये या ठिकाणी आपल्याला पाऊस येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळणार आहे. कारण की ही हवेची चक्राकार स्थिती पुढे जाऊन हिची देखील ताकद कमी होईल, कारण की पश्चिमेकडचे वारे या ठिकाणी सक्रिय होतील आणि महाराष्ट्रामधील देखील पाऊस जो असेल तर तो हळूहळू कमी होत होत जाणार आहे. अशा प्रकारे तो पाऊस पूर्वेकडे सरकत जाईल. उद्यापासूनच त्याची सुरुवात झालेली आहे. तो अशा प्रकारे पुढे गेल्यानंतर पाठीमागे जे असेल तर वातावरण कोरडं होण्यास या ठिकाणी सुरुवात होणार आहे. त्यामुळे आपल्याकडे जर पाऊस मापात असेल तर आपण लागवडीचा निर्णय घेऊ नका, कारण की पाऊस पुन्हा सुरू होण्यासाठी वेळ लागणार आहे. आपण 22 तारीख मान्सून संदर्भात नोव्हेंबर महिन्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर खास करून 25 एप्रिलला आपण जी मान्सूनच्या तारखा रिलीज केलेल्या होत्या संपूर्ण 4 महिन्याच्या, त्यामध्ये देखील आपण 22 तारखेला पाऊस होण्याचा अंदाज दिलेला होता आणि त्यानंतर 18 तारखेपासून काहीशी सुरुवात होईल अशा प्रकारचा आपला एकंदरीत अंदाज होता आणि त्याचप्रमाणे संपूर्ण स्थिती या ठिकाणी घडलेली आहे. आणि आताचा पाऊस देखील आपण 25 एप्रिलला सांगितलेला होता, त्याप्रमाणे पाऊस झालेला आहे. तर अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे. ऊन वाढत जाणार आहे आणि पश्चिमेकडचे जे वारे असतील ते सक्रिय होणार आहेत, कारण की मान्सूनसाठी आजही चांगल्यापैकी ताकद नाही. कारण की अगोदर देखील तुम्हाला समजून सांगितलं होतं की जेव्हा मान्सून माघारी फिरतो तेव्हा पश्चिमेकडचे वाऱ्यांची ताकद वाढते आणि मान्सूनचे वारे कमजोर पडतात. त्यावेळेस काय होतं की गडगडाटी अशा जोरदार पावसाच्या सरी खास करून मराठवाड्यामध्ये आपल्याला बघायला या ठिकाणी मिळत असतात. तशाच प्रकारची आता पण स्थिती, फक्त त्याच्या उलट वेळ आहे. कारण की मान्सून आता येतोय म्हणजे मान्सूनची वाऱ्यांची ताकद वाढते आणि पश्चिमेकडची वाऱ्यांची ताकद कमी पडायला पाहिजे, परंतु या ठिकाणी अजूनही जे पश्चिमेकडचे वारे आहेत त्यांची ताकद चांगल्यापैकी आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये चांगल्यापैकी पावसाला जोर धरण्यासाठी वेळ लागेल. जेव्हा मान्सूनच्या वाऱ्यांची ताकद वाढेल तेव्हाच पश्चिमेकडील वाऱ्यांची ताकद कमी होत हे वारे जे असतील तर उत्तरेपर्यंत या ठिकाणी पोहोचतील आणि हळूहळू उत्तर भारतापर्यंत जातील. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण 2 जुलैपासून पाऊस वाढण्याचा अंदाज दिलेला आहे. ते वारंवार तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहे. सध्यासाठी इथेच थांबतो. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.